जेव्हा तुम्ही म्हणालात नाही का मी एक लघुपट तयार करतोय आणि त्याच्यात तुम्ही काम कराल का, तर मी म्हटलं इतके दिवस आपण काहीच केलं नाही. मला खरं वाटत होतं काहीतरी वेगळं करावं. कसं रोजचं आपलं जीवन तेच तेच असतं, जर असं चेंजही त्याच्यामध्ये पाहिजे ना, म्हणून मी तुम्हाला हो म्हटले. अभिनय क्षेत्रात आले म्हणजे तेव्हा सुरुवात झाली लघुपट करताना, तेव्हा टेन्शन येत होतं की काय करायचं, काय माहिती कसं असेल ते. पण तुमच्या बरोबर काम करताना आम्हाला तसं काही नंतर टेन्शन जाणवलंच नाही. सगळं सोपं वाटलं, एवढं काही त्याच्यात वाटलं नाही, स्ट्रेसच नाही आला त्याच्यात. आवडती भूमिका म्हणजे घरातलं रणांगणच, त्याच्यातली सासूची भूमिका ही माझी आवडतीच भूमिका. बरोबर. घडलेला एखादा मजेशीर प्रसंग सांगा ना. त्याच्यामध्ये ना माझं नाव साक्षी आहे, सासूचं नाव साक्षी आणि तिच्या मैत्रिणीचं नाव सुमती. सुमती. पण जेव्हा मी तिच्या घरात गेले, म्हणजे तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जाते, तेव्हा मी म्हणायला पाहिजे होतं की सुमती आहेस का घरात, तेव्हा मी काय म्हटलं साक्षी घरात आहेस का. तो जरा एक किस्सा झालाय. आता आम्ही त्या भूमिका करता करता त्यांची तीच नावं आम्हाला पक्की लक्षात येत खऱ्या नावापेक्षा. म्हणजे नंदिनी आणि राकेश हे दोन्ही कलाकार मला खूप असे म्हणजे चांगले वाटतं की आमचं तिघांचं खूप चांगलं बॉन्डिंग झालं होतं. माझ्या आयुष्यातील प्रेरणास्थान हा माझा हवा प्रसंग त्या भूमिकेमधला. प्रेक्षकांनी ज्या प्रतिक्रिया दिल्या त्यातल्या कोणत्या प्रतिक्रिया तुमच्या लक्षात राहिल्या? प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया म्हटल्यावर सगळ्यांनी सांगू का, जेवढे ओळखीचे होते लोक ज्यांना मी सगळं हे युट्यूब वर बघायला सांगितलं, तर त्यांच्या सगळ्यांच्या चांगलेच प्रतिक्रिया आल्या. कुणी त्याचं किती घाण काम केलं असं कुणीच लिहिलेलं नाही. हा माझ्या महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यातला, की सगळ्यांनी कॉमेंट सगळं छानच दिलेले आहेत आतापर्यंत. अच्छा. अभिनयामुळे तुमच्या आयुष्यात काय बदल झालाय का? अभिनयामुळे असं झालंय, आता मी तुम्हाला सारखं विचारते की माझ्यासाठी काही रोल आहे का, असं वाटायला लागलं मला आता अशी भूमिका येते. म्हणून पुढच्या जर लघुपटांची नावं तुमच्याकडे असतील ना, तर त्याच्यात मी कुठं सूट होते सांगा मला, मी तयारी करायला. नवोदित कलाकारांना काय सल्ला द्या? आधी एखादी गोष्ट आपल्याला वाटत असतं घडेल की नाही, काय होईल, आपण जर त्याच्यात घ्यावी की नाही, म्हणजे सुरुवात करावी की नाही, तो विषय म्हणजे आपल्याला असं वाटतं घाबरूनच आपण बाजूला होतो, नको मला नाही जमणार. पण तसं करायचं नाही, आधी आपण बघायचं आपल्याच्याने होतंय की नाही. आणि महत्वाचं म्हणजे ह्यांच्या बरोबर जर तुम्ही लघुपट करायला घेतले तर एकदम सोपं पडणार आहे तुम्हाला, कारण आमचा आतापर्यंतचा अनुभव आहे. ते सगळ्या गोष्टी सांभाळून घेतात, कधी रागवणार नाही, काही नाही. सगळ्या आपल्याकडून कशा गोष्टी तयार करून घेता येतील किंवा अभिनय